तुमच्या घरात मुलगा किंवा मुलगी कॉलेजमध्ये शिकत आहे का? आणि शिक्षणाचा वाढता खर्च पाहून तुम्हाला काळजी वाटतेय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण केंद्र सरकार विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आणि शिक्षणासाठी आर्थिक मदतीच्या योजना राबवत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 4 महत्त्वाच्या योजनांबद्दल माहिती घेणार आहोत. पीएम यशस्वी, पीएम विद्यालक्ष्मी, पीएम यूएसपी आणि नॅशनल स्कॉलरशिप फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज. कोण पात्र आहे? किती आर्थिक मदत मिळू शकते? कोणत्या विद्यार्थ्यांसाठी योजना आहे? आणि अर्ज कुठे करायचा? हे सर्व आपण अगदी सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक योजना प्रत्येक विद्यार्थ्याला लागू होत नाही. पात्रता, उत्पन्न, अभ्यासक्रम, संस्था आणि इतर अटी तपासणं आवश्यक आहे. चला तर सुरुवात करूया पहिल्या योजनेपासून. पीएम यशस्वी योजना. पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया फॉर ओबीसीज अँड अदर्स. ही योजना ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्री मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक तसेच टॉप क्लास स्कूल आणि टॉप क्लास कॉलेज एज्युकेशन अशा विविध घटकांचा समावेश आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आर्थिक मदत मिळण्याची तरतूद आहे. विशेषतः टॉप क्लास एज्युकेशन अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना निवडक शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. उदाहरणार्थ, टॉप क्लास कॉलेज एज्युकेशन अंतर्गत आयआयटी सारख्या संस्थांचा समावेश असलेल्या एम्पॅनेल्ड इन्स्टिट्यूशन्सची यादी सरकारकडून प्रसिद्ध केली जाते. म्हणून फक्त विद्यार्थी ओबीसी किंवा इतर संबंधित श्रेणीमध्ये आहे म्हणून योजना आपोआप मिळत नाही. उत्पन्नाची मर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि संस्थेची पात्रता यांसारख्या अटी तपासणं गरजेचे आहे. अर्जासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल आणि संबंधित सरकारी पोर्टलवरील अधिकृत माहिती तपासा. आता दुसरी अत्यंत महत्त्वाची योजना, पीएम विद्यालक्ष्मी योजना. इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. पीएम विद्यालक्ष्मी ही पारंपरिक अर्थानं स्कॉलरशिप नसून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी एज्युकेशन लोन आणि इंटरेस्ट सपोर्ट मिळवून देण्यासाठीची योजना आहे. उच्च शिक्षणाचा खर्च अनेक कुटुंबांसाठी मोठा असतो. कॉलेजची फी, हॉस्टेल, बुक्स, इक्विपमेंट आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या रकमेची गरज लागू शकते. अशा परिस्थितीत पीएम विद्यालक्ष्मी योजनेचा उपयोग होऊ शकतो. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी एज्युकेशन लोन मिळवण्याच्या प्रक्रियेला मदत केली जाते आणि पात्र विद्यार्थ्यांना इंटरेस्ट सबव्हेन्शनची सुविधाही उपलब्ध आहे. म्हणून या योजनेत सरकार पैसे थेट स्कॉलरशिप म्हणून देणार असा अर्थ घेऊ नका. योजनेचे नियम, पात्र संस्था, कुटुंबाचे उत्पन्न आणि इंटरेस्ट सबव्हेन्शन्सच्या अटी तपासणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आता तिसरी योजना, पीएम यूएसपी, सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज अँड युनिव्हर्सिटी स्टुडंट्स. ही योजना गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने आहे. विशेष म्हणजे ही योजना क्लास 12 नंतर कॉलेज किंवा विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरू शकते. यामध्ये विद्यार्थ्याची शैक्षणिक कामगिरी आणि कुटुंबाचे उत्पन्न यासारख्या पात्रता अटी महत्त्वाच्या असतात. म्हणून 12वी मध्ये चांगले गुण मिळाले आहेत आणि पुढे उच्च शिक्षण घ्यायचे आहे अशा विद्यार्थ्यांनी या योजनेची माहिती नक्की तपासावी. पण इथंही एक गोष्ट महत्त्वाची, फक्त 12वी मध्ये चांगले मार्क मिळाले म्हणजे स्कॉलरशिप निश्चित मिळेल असं नाही. योजनेच्या त्या वर्षाच्या अधिकृत गाईडलाईन्स, इन्कम लिमिट, मेरिट क्रायटेरिया आणि ॲप्लिकेशन डेट्स तपासणं आवश्यक आहे. सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या स्कॉलरशिप पोर्टलवर संबंधित माहिती उपलब्ध असते. आता चौथी योजना खास पीजी विद्यार्थ्यांसाठी, नॅशनल स्कॉलरशिप फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज. ही योजना यूजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन मार्फत राबवली जाते. यूजीसीच्या सध्याच्या माहितीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठ, कॉलेज किंवा संस्थेमध्ये पहिल्या वर्षाच्या रेग्युलर/फुल टाईम पीजी डिग्री प्रोग्राममध्ये प्रवेश घेतलेले पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात. या योजनेमध्ये वयोमर्यादा 30 वर्षांपर्यंत आहे. यूजीसीच्या माहितीनुसार या योजनेमध्ये दरवर्षी 10,000 स्लॉट्स आणि 1,50,000 रुपये प्रतिवर्ष आर्थिक सहाय्य नमूद केले आहे. योजनेचा कालावधी 2 वर्षे आहे. म्हणजे पात्र विद्यार्थी पीजी शिक्षणाच्या खर्चासाठी मोठ्या आर्थिक मदतीसाठी पात्र ठरू शकतो.
पण पुन्हा एकदा सांगतो, अर्ज करण्यापूर्वी त्या अकॅडमिक इयरची अधिकृत एलिजिबिलिटी आणि नोटिफिकेशन तपासा. कोणासाठी कोणती योजना? चला आता चारही योजना एका सोप्या पद्धतीने समजून घेऊया. OBC/EBC/DNT विद्यार्थी असल्यास PM यशस्वी योजना अंतर्गत लागू होणाऱ्या घटकांची माहिती तपासा. उच्च शिक्षणासाठी एज्युकेशन लोन किंवा इंटरेस्ट सपोर्ट हवा असल्यास PM विद्यालक्ष्मी तपासा. क्लास 12वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी PMUSP सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप तपासा. PGच्या पहिल्या वर्षात रेग्युलर/फुल टाईम शिक्षण घेत असल्यास नॅशनल स्कॉलरशिप फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज तपासा. अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागू शकतात? योजनेनुसार कागदपत्रे बदलू शकतात, पण सामान्यतः विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड, बँक खाते, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, लागू असल्यास मागील परीक्षेची मार्कशीट, ॲडमिशन प्रूफ, फी रिसिप्ट आणि संबंधित शैक्षणिक संस्थेची माहिती अशी कागदपत्रे तयार ठेवणे उपयोगी ठरते. तुमच्या योजनेनुसार अतिरिक्त कागदपत्रेही मागितली जाऊ शकतात. सर्वात महत्त्वाची सूचना: स्कॉलरशिप किंवा सरकारी आर्थिक मदतीच्या नावाखाली सोशल मीडियावर अनेक चुकीच्या लिंक्स आणि बनावट वेबसाईट्स फिरत असतात. म्हणून कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे देऊ नका. OTP, पिन किंवा बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. अर्ज करण्यापूर्वी सरकारी अधिकृत पोर्टल आणि त्या वर्षाची ऑफिशियल नोटिफिकेशन तपासा. तर मित्रांनो, शिक्षणाचा खर्च वाढत असताना सरकारी स्कॉलरशिप आणि एज्युकेशन सपोर्ट योजनांची माहिती असणं प्रत्येक विद्यार्थी आणि पालकासाठी महत्त्वाचे आहे. अशाच उपयुक्त आर्थिक माहितीसाठी फायनान्स वर्ल्ड मराठीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे प्रश्न कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.